ज्या गोष्टीची खूप दिवसापासून मी वाट बघत होती, फायनली ती गोष्ट झाली. म्हणजे माझ्या घरात पाईपलाईनची गॅस जो असतो त्याचं कनेक्शन झालं, फिटिंग झाली आहे. फक्त आता कनेक्शन यायचं बाकी आहे. जे ऑलरेडी झालेलं आहे. 1-2 दिवसात तेही चालू होईल. पण हा आनंद थोडाच वेळ राहिला, कारण घरात अशी अवस्था झाली होती, की सगळीकडे धूळ, धूळ, धूळ झाली होती. हे तुम्ही बघा. गॅस तर काहीही नाही, पण सगळीकडे खाली माती-माती झाली होती. ॲक्चुअली सकाळीचच माझे सगळे काम झाले होते. लादी, भांडी-बिंडी सगळं काम झालं होतं आणि नंतर हे 12 वाजता हे लोक आले आणि यांनी अशा प्रकारे हे काम केलं. ॲक्चुअली कनेक्शन करताना भिंतीमध्ये ड्रिलिंग केली जाते, त्यामुळे माती तर खूप होते. खाली तर ही माती आहे, पण माझ्या किचनमध्ये सगळीकडे धूळ-धूळ झाली होती. त्यामुळे मला पूर्ण किचन हे डीपली क्लीन करावं लागलं. त्यामुळे माझा त्रास हा डबल झाला. एक आनंदही होता, की चल फायनली जी गॅसची कटकट असते, मंथली गॅस बुक करा किंवा तो येईल याची कटकट संपलेली आहे. फायनली तो आनंद तर आहे, पण हे सगळं किचन मला डीपली क्लीन करावं लागलं. आणि आज झालं असं, की मी जेवण वगैरे, स्वयंपाक वगैरे सगळं लवकर बनवलं होता सकाळीचच. ॲक्चुअली मला माहीतही नव्हतं, की गॅसचे कनेक्शनवाले लोक येणार आहेत. ते अचानक येतात, कारण त्यांचं एक टार्गेट असतं. तेवढ्या दिवसात ते टार्गेट कंप्लीट करतात. आणि लकीली मी जेवण वगैरे बनवलं होतं, स्वयंपाक झाला होता. सगळा मी हॉलमध्ये तो नेऊन ठेवला. कारण एवढ्या धुळीत जेवण बनवणं हे शक्यच नव्हतं. नाहीतर बाहेरून मागवावं लागलं असतं. तर धूळ वगैरे ही स्वच्छ केली आणि ह्या पाईपमुळे माझ्या ह्या छोट्या 2 रॅक आहे, या ठेवण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. जेव्हा ही चांगली फिटिंग होईल, तेव्हा मी हे ज्या रॅक आहे यांची जागा चेंज करेल. आणि इथे बघा तुम्ही सगळ्या भांड्यांवर पाण्याचे भांडे, ओव्हन वगैरे सगळीकडे धूळ-धूळ झाली होती. त्यामुळे मला सगळं डीपली क्लीन करावं लागलं. आणि हा जो एक माझा शोपीस आहे, हे आहे गहू. जेव्हा गहू असतो तो सुकतो, तर हे मी आणले होते आमच्या शेतातून. आय थिंक याला 2-3 वर्ष झाले तेव्हापासून आहे हे. आणि हे मी नेहमी असे धुते आणि यामध्ये मस्त एकदम असं डेकोरेट करून ठेवते. खूप छान वाटतं. यामध्ये थोडेसे जे उलनचे फ्लॉवर असतात तेही ॲड केलेले आहे. हे सुकतं आणि नॉर्मली परत छान दिसतं. म्हणजे जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर खूप बेस्ट आहे. नंतर पूर्ण घर, फक्त किचन नाही तर पूर्ण घर मी चांगलं स्वच्छ एकदम झाडून घेतलं आणि हाताने लादी पुसली. कारण माती होती, त्यामुळे मॉप यूज केला असता तर सगळीकडे त्याचे शिंतोडे दिसले असते. म्हणून मी हाताने चांगली लादी पुसली आणि अशा प्रकारे हे काम केलं. आय होप व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल.